नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेसची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे ना. 12 तारखेला हे सर्क्युलर आलेलं होतं आणि या सर्क्युलर मध्ये संपूर्ण डेट वगैरे तुमचं संपूर्ण शेड्यूल पण बघा जे मेन इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे ना, हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. एकदम सर्व इम्पॉर्टंट पॉइंट. आणि हे इम्पॉर्टंट पॉइंट जर तुम्हाला समजलेच नाही, शेवटपर्यंत कन्फ्युजिंग मध्ये जर तुम्ही असाल ना, तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम वगैरे येऊ शकतो. ठीक आहे ना. त्यामुळे लक्ष द्या, संपूर्ण ईच अँड एव्हरी पॉइंट व्यवस्थित बघा, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्हाला संपूर्ण तुमचे ज्या पण काही डाऊट्स वगैरे असेल ना, सर्व क्लिअर होऊन जाईल. आणि बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टन्सीचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यामध्ये तुमचे जवळपास 20 डाऊट जे आहे ना तुम्हाला, हे संपूर्ण मी सॉल्व्ह केलेले आहे. तर एक काम करा, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक वगैरे देऊन देईल, त्यावर जा आणि बघा की संपूर्ण 27 मिनिटांचा जो व्हिडिओ आहे, सर्व डाऊट तुमचे क्लिअर होऊन जाईल त्या कन्सल्टन्सीच्या व्हिडिओमुळे. ठीक आहे ना. बाहेर लोक याचे 1000-2000 रुपये घेतात बरं, लक्षात ठेवा. तुम्हाला हा फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. ठीक आहे. चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला मी सांगतो तुम्हाला काय करायचं. गुगलवर फक्त महासीईटी.org टाकायचंय. एवढं पण टाकलं तरी सुद्धा पहिल्या नंबरला वेबसाईट येऊन जाईल. त्याच्यावर क्लिक करायचं आणि एक अशा प्रकारचं एक पोर्टल तुमच्यासमोर ओपन होईल. तर क्लिक हिअर टू कॅप पोर्टल ऍडमिशन अकॅडमिक इयर 2023-24 वर क्लिक करतो. आणि या ठिकाणी बघा वरती जर तुम्ही याला करशाल ना, तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग DSE, अरे वा न्यू येतं याच्यावर. ठीक आहे ना. तर याच्यावर क्लिक करून तुम्ही छान छान सुंदर सुंदर अजून पुढे येऊ शकतात. बघा अरे फार्मसीवर क्लिक होऊन गेलं ना ते आपलं. चला असो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर मी आता क्लिक करतो. ते संपूर्ण शेड्यूल, ही संपूर्ण वेबसाईट आता तुमच्यासाठी कामाची आहे. म्हणजे तुम्हाला जे पण काही करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं असो, फॉर्म भरायचा असो, हे तुम्हाला या ठिकाणूनच करायचं आहे. ठीक आहे ना. वाटलं असेल लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दिली, डोक्याला ताण घेऊ नका. ठीक आहे. चला असो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही सर्क्युलर डायरेक्टली डाउनलोड करू शकाल. ठीक आहे ना. बघा डायरेक्टली डाउनलोड करू शकाल. ठीक आहे. तर मी हे डाउनलोड केलेलं आहे. तर मी एक काम करतो, याच्यावर क्लिक करतो. चला हे सर्क्युलर तुम्ही बघू शकत असाल, ते संपूर्ण छान छान सुंदर सुंदर तुमच्या डेट्स वगैरे दिलेले आहे. तर एक काम करू, आता या डेट्स वगैरे सर्व काही प्रॉपर वगैरे आपण समजून घेऊ. सर्वात पहिले इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाला 45% असेल ना, तेच विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकता, ओपन वाले. आणि कॅटेगरी असेल तर 40% लागतं फक्त, बस. ठीक आहे. आणि एवढं तर सर्वांना असतं. किंवा ज्या विद्यार्थ्यांचं BSc वगैरे झालं असेल, हे सुद्धा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकतात. ठीक आहे ना. किंवा त्यांचं डिव्होक, ठीक आहे ना, डिप्लोमा इन व्होकेशनल वगैरे झालं असेल, ते सुद्धा ऍडमिशन वगैरे घेऊ शकतात. ठीक आहे. चला तर पुढे त्यांनी बघा फीस संदर्भात सांगितलेलं आहे. जे विद्यार्थी ओपन कॅन्डिडेट असतील, ओपन कॅटेगरीचे असतील, यांना लागेल 800 रुपीज फीस. आणि जे विद्यार्थी OBC बाकी सर्व रिझर्व कॅटेगरीमध्ये असेल ना, तर त्यांना लागेल 600 रुपयाचं चलन. 800 आणि 600 जे तुम्ही ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे भरू शकता. ठीक आहे ना. चला असो. आता डेट्स बद्दल जर समजा बघायचं झालं ना, तर बघा या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म, ऍप्लिकेशन फॉर्म भरायची जी डेट आहे ती आहे 13 जुलै पासून तर 22 जुलै पर्यंत. बस, जास्त डेट दिली नाही बरं त्यांनी. पण आता बघा इथे डोक्यावर त्यांनी स्टार दिलेला आहे, त्याचा अर्थ ही थोडीशी एक्सटेंड होऊ शकते, पण या आशेवर बसायचं नाही. ऍटलीस्ट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. मग सर आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाहीये सर, मग आता आम्ही काय करायचं, त्याच्याबद्दल सुद्धा सांगतो, टेन्शन न घ्या. अरे बघा मी तुम्हाला सर्व तुमचे जे पण काही डाऊट्स असतील ना, सर्व क्लिअर होतील. ठीक आहे. तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असो किंवा नसो, होऊन जाईल सर्वचे सर्व. ठीक आहे ना. तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा 13 जुलै ते 22 जुलैच्या दरम्यान. आणि बघा यामध्ये फॉर्म व्हेरीफाय करण्यासाठी यावेळी डिप्लोमाला किंवा समजा तुम्ही जर फार्मसी वगैरे बसशाल, तर त्यांना सुद्धा एक सेम कॉन्सेप्ट होता. तो सेम कॉन्सेप्ट तुमच्यासाठी लागू केलेला आहे. तो म्हणजे काय, ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. बघा तुम्हाला तुमचा फॉर्म भरल्यानंतर त्याला व्हेरीफाय करण्याचे 2 मेथड आहे. एक आहे ई स्क्रुटिनी आणि दुसरी आपली फिजिकल स्क्रुटिनी. आता ई स्क्रुटिनी म्हणजे काय, की तुम्हाला तुमचा फॉर्म स्वतःच व्हेरीफाय करायचा आहे. म्हणजे काय, की बघा एकदा तुम्ही सर्व चेक करून घ्यायचं, बाबा मी सर्व काही व्यवस्थित भरलंय का नाही, काही चुकलंय का माझ्याकडून, बरोबर मी समजा मार्कशीटच्या ऐवजी बरोबर मार्कशीटच अपलोड केलेली का, कास्ट सर्टिफिकेटच्या ऐवजी कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलंय का, प्रॉपर व्यवस्थित केलंय का, आडवं नाही केलं, व्यवस्थित उभंच केलंय का, म्हणजे प्रॉपर सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाले आहे की नाही, हे तुम्हाला स्वतःलाच व्हेरीफाय करायचंय. स्वतःला सर्व काही करायचंय घरी बसून बसून, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. ही आहे तुमची ई स्क्रुटिनी मेथड. बरोबर आहे. चला आता दुसरी मेथड आहे तुमची फिजिकल स्क्रुटिनी. ज्यांना वाटतं नाही भो माझं चुकून बिकून गेलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल, जे थोडेसे घाबरे वगैरे असेल, किंवा मग समजा बघा ज्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर नसेल, डॉक्युमेंट्स प्रॉपर नसेल, समजा काहींची रिसिप्टच असेल, काहींचं काही नाहीये, नाही हे नाही ते नाही असं असेल समजा. ठीक आहे ना. तर अशा विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता. मग फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे नेमकं काय, तर बघा तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा पूर्ण फॉर्म भरल्यानंतर
तुमचा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढावं लागेल, त्यासोबतच तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्यासोबत त्याचा झेरॉक्सचा एक सेट हे घेऊन तुम्हाला जवळील फॅसिलिटेशन सेंटरला जावं लागेल. म्हणजे तुमच्या घराजवळ जे पण कॉलेज वगैरे असेल ना इंजिनिअरिंगचं, त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल आणि त्या ठिकाणी त्यांना दाखवावं लागेल की सर मी फॉर्म भरला, हे माझं बघा, माझे हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, हे माझे जे पण काय असेल ते सर्व. मग ते काय करेल, तुमचा फॉर्म ओपन करतील आणि ते तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहून ते तुमचा फॉर्म व्हेरीफाय करून देतील. ठीक आहे ना. बघा, तुम्ही ई स्क्रुटिनी निवडलं तर तुमच्या घरीच तुम्ही फॉर्म व्हेरीफाय करू शकता आणि जर फिजिकल स्क्रुटिनी निवडलं तर तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जवळील कॉलेजला जावं लागेल व्हेरीफाय करण्यासाठी. ठीक आहे. चला असो, तर व्हेरीफाय करण्याची डेट सुद्धा ही तुमची असेल 13 पासून तर 23 जुलैच्या दरम्यान 5 वाजेपर्यंत ही डेट तुमची असू शकेल. ही थोडीशी वाढू शकते, पण कसं आहे, त्या भरोशावर नका करा, भाडेलच बॉस तसं. मग सर आता आमचा एक प्रॉब्लेम आहे सर, हे तर आम्हाला समजलं की ई स्क्रुटिनी म्हणजे काय आणि फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय, पण सर आमचे तर डॉक्युमेंट्स अजून आलेले नाहीये. बघा बाळांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमची बघा ऍटलिस्ट तुमची डॉक्युमेंट्स तरी तयार ठेवा. आता डॉक्युमेंट्स आले नसेल, काहींच्या पावत्या असेल, पोवत्या असेल, जे पण काय असेल, टेन्शन घ्यायचं नाही. तुमच्या ज्या रिसिप्ट असेल ना त्या जरी अपलोड केल्या तरी सुद्धा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. तुमच्या रिसिप्ट असेल, नॉन क्रिमिलियरची असो, कास्ट व्हॅलिडिटीची असो, ते सुद्धा चालेल. पण कुठपर्यंत चालेल सर? ठीक आहे ना, कुठपर्यंत आम्हाला ते चालेल? तर या संदर्भात सुद्धा या सर्क्युलर मध्ये त्यांनी सर्व गोष्टी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहे. ठीक आहे ना, हे सुद्धा सांगेल. टेन्शन घेऊ नका, संपूर्ण व्हिडिओ बघा फक्त बस. ठीक आहे ना. त्यानंतर बघा, आपला एकदाचा फॉर्म व्हेरीफाय झाला की त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल 25 जुलैला. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून कितवे आहात, तुमच्या कॅटेगरीनुसार कितवे आहात, तुमच्या जिल्ह्यामध्ये कितवे आहात, हे सर्व प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला समजून जातं. त्यानंतर बघा 26 ते 28 पर्यंत, आता बघा कधी कधी काय होतं की फॉर्म भरताना कधी समजा डॉक्युमेंट चुकीचं अपलोड होऊन जातं, किंवा समजा आपण पावती अपलोड केलेली असते आणि सर्टिफिकेट आपलं नंतर येतं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर येतं. मग त्यावेळेस ज्या पण तुमच्या फॉर्म मध्ये चुका झाल्या असेल, ज्या पण काही करेक्शन तुम्हाला करायचे असेल, तर 26 जुलै ते 28 जुलै, 26, 27 आणि 28 या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये जे पण काही मिस्टेक झाल्या असेल, ज्या पण काही करेक्शन असेल, ते तुम्ही करेक्शन वगैरे करू शकता. ठीक आहे. चला असो, त्यानंतर बघा तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल 30 जुलैला. आणि एकदाची का फायनल मेरिट लिस्ट लागली त्यानंतर तुमच्या फॉर्म मध्ये कोणत्याही प्रकारचं करेक्शन होत नाही. मी पुन्हा सांगतोय, एकदाची का फायनल मेरिट लिस्ट लागली की तुमच्या फॉर्म मध्ये कोणत्याही प्रकारचं करेक्शन होणार नाही. मग तुम्ही म्हणशाल सर माझं ईडब्ल्यूएस होतं, मग माझं तो ओपनच राहून गेलं, माझं तर कास्ट सर्टिफिकेट मध्ये तर माझी कॅटेगरी चुकून गेलेली आहे, माझी तर बर्थ डेट चुकून गेलेली आहे, असं तसं. म्हणजे जे पण काही तुमचं करेक्शन वगैरे असेल ना, हे तुम्हाला या ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये करायचं आहे. म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर 26 ते 28 हे 3 दिवस तुम्हाला मिळतील. या 3 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे जे पण काही करेक्शन आहे हे सर्व करायचं आहे. जर तुम्ही ई स्क्रुटिनी निवडलं असेल तर तुम्हाला घरी बसूनच ग्रेव्हियन्स फाईल करून सर्व करेक्शन क्लिअर करावं लागतील. आणि जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी निवडली असेल तर तुम्हाला कॉलेजला जाऊन जे पण काही करेक्शन असेल ते तुम्हाला करेक्ट करून घ्यावं लागेल. ठीक आहे. चला, त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल 30 जुलैला. फायनल मेरिट लिस्ट लागेल 30 जुलैला, त्यानंतर कोणतेही चेंज होणार नाही. आणि त्यासोबतच तुमची कॅपराउंड 1 साठी म्हणजे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आता किती व्हॅकंट सीट आहे. आता व्हॅकंट सीट म्हणजे काय सर? तर बघा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळेस 10% सीट आपल्या डिप्लोमासाठी असतात, बरोबर ना. म्हणजे लॅटरल एंट्री म्हणतो ना आपण त्याला, डायरेक्ट सेकंड इयरला, तर हे असतं आपल्या 10% सीट. म्हणजे कसं सर? जर एखाद्या कॉलेजचा इंटेक म्हणजे काय की एखाद्या कॉलेजमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एखाद्या पर्टिक्युलर ब्रांचसाठी म्हणजे 60 विद्यार्थ्यांचा वर्ग असेल, 60चा त्याचा इंटेक असेल, तर 60चे 10% किती आले? 6. फक्त 6. किती आले? फक्त 6. म्हणजे 6 सीट्स असेल तुमच्या डिप्लोमाला नंतर डायरेक्ट सेकंड इयर साठी, बरोबर आहे. म्हणजे बाबा सर फक्त 6च असतात का? नाही. ज्यावेळेस फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागतो त्यावेळेस काही विद्यार्थी फेल होतात, वायडी पडतात, घरी बसतात, मग त्यांच्या सुद्धा सीट तुमची या ठिकाणी ऍड केल्या जातात. तिसरी गोष्ट बघा, पहिली गोष्ट काय? 10% ऑफ इंटेकचा 10% म्हणजे 6 सीट्स आल्या आपल्या. दुसरी गोष्ट, समजा असं तर कोणी पडायला नको पाहिजे, पण ठीक आहे असो, 10 पोरं वायडी पडले, 50 पोरं होते समजा, 10 पोरं वायडी पडले, तर या 10 सीट सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होतात. तिसरी गोष्ट, जर समजा काही सीट्स फर्स्ट इयरला भरल्याच गेल्या नसेल तर त्या सीट सुद्धा या ठिकाणी ऍड होत असतात. ठीक आहे ना. ज्या सीट फर्स्ट इयरला भरल्या गेल्या नव्हत्या त्या कॉलेजमध्ये, त्या सीट सुद्धा डिप्लोमावाल्यांना मिळतात. ठीक आहे ना, डायरेक्ट सेकंड इयरला मिळत असतात. त्या सर्व वॅकंट सीट म्हणजे एखाद्या कॉलेजला किती वॅकंट सीट आहे पर्टिक्युलर, म्हणजे महाराष्ट्रातल्या जेवढे पण कॉलेजेस वगैरे आहे त्या ठिकाणी किती वॅकंट सीट आहे, कोणत्या ठिकाणी कॅटेगरी वाईज कसं त्याला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, हे सर्व तुम्हाला समजणार आहे 30 जुलैला. म्हणजे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राउंड 1. ठीक आहे, हे तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर कॅप राउंड 1 साठी फॉर्म भरणं चालू होऊन जाईल. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला कॉलेज कोड टाकायचे आहे, कॉलेजची नावं भरायची आहे.
300 कॉलेजेस तुम्ही टाकू शकता. आणि बघा तुम्हाला जे डाऊट्स असेल, सर आम्हाला ब्रांच चेंज करता येते का, आमची तर आता मेकॅनिकल होती पण आम्हाला तर कॉम्प्युटर घ्यायची, कॉम्प्युटर बूम होत आहे, IT बूम होत आहे, आम्हाला तर तेच पाहिजे. पण बघा तुम्ही घेऊ शकतात, काही एक प्रॉब्लेम नाही. तुम्ही समजा मेकॅनिकल असो इलेक्ट्रिकल असो, तुम्ही ती ब्रांच चेंज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना, येतं लक्ष तुम्हाला. फक्त तुम्हाला असं नको म्हणायला पाहिजे की मग सर मग आमची जुनीच ब्रांच बरी होती. बघा तुम्ही जेवढ्या पण ब्रांच वगैरे टाकायचे असेल सर्व तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये टाकू शकता. म्हणजे गव्हर्नमेंट, समजा गव्हर्नमेंट आहे जळगावचं, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग जळगाव, तर गव्हर्नमेंट इंजिनची मला पहिले कॉम्प्युटर टाकू शकता, नंतर मेकॅनिकल टाकायची ती बी टाकू शकता. तुमची इच्छा, ज्या ज्या कॉलेजेसच्या ज्या ज्या ब्रांचेस तुम्हाला टाकायचे ते तुम्ही प्रॉपर टाकू शकता, काही एक प्रॉब्लेम नाही. तर 31 पासून तर 2 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमचा कॅप राऊंड 1 भरायचा आहे, कॅप राऊंड 1 चा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर कॅप राऊंड 1 चा रिझल्ट म्हणजे अलॉटमेंट लिस्ट ही लागेल तुमची 5 ऑगस्टला. म्हणजे कॅप राऊंड 1 चा जो रिझल्ट आहे ना, हा तुमचा लागेल 5 ऑगस्टला. आणि मग आता काही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल, काहींना मिळणार नाही, जे पण काही विषय असेल. मग आता बघा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे ना, आता समजा बघा मिळालेलं कॉलेज पहिल्या नंबरला जे तुम्ही कॉलेज टाकलं तेच तुम्हाला मिळून गेलं, तर ते होऊन जातं ऑटो फ्रीज. म्हणजे ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागेल, ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागेल. दुसरी गोष्ट, जर 1 नंबर सोडून बाकीचे इतर कोणते कॉलेज लागले असेल आणि जर ते कॉलेज लागलंय आपल्याला आणि आपल्याला तर घ्यायचंय, मला तर ते आवडतंय, ठीक आहे ना, मग ते कॉलेज जर तुम्हाला घ्यायचं असेल ना, तर तुम्ही करू शकता सेल्फ फ्रीज. तुम्ही करू शकता सेल्फ फ्रीज केलं आणि हे सेल्फ फ्रीज केल्यानंतर तुम्हाला 1000 रुपयाचं अलॉटमेंट फीस भरावं लागेल. ही सर्वांना भरावी लागते, ऑटो फ्रीज वाल्यांना पण, सेल्फ फ्रीज वाल्यांना पण. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचं, हे तर तुम्हाला 2 कंडिशन कळल्या. आता तिसरी कंडिशन म्हणजे काय, की जे पण कॉलेज तुम्हाला मिळाले 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर जे पण मिळाले असेल, हे कॉलेज जर तुम्हाला मान्य असेल, हे कॉलेज तुम्हाला मान्य असेल, पण तुम्हाला असं वाटतं की यार सर मी परत पुढचा राऊंड ट्राय करून बघतो, जर याच्या पुढच्या राऊंडला याच्यापेक्षा बेस्ट कॉलेज जर मला मिळालं तर चालेल, आनंदाची गोष्ट आहे. पण नाहीच मिळालं तर हे कॉलेज मला मान्य आहे. तर असं कंडिशन असेल ना, तर तुम्हाला नॉट फ्रीज ऑप्शन फॉर बेटरमेंट वर क्लिक करावं लागेल. ठीक आहे ना. बघा ऑटो फ्रीज म्हणजे काय, 1 नंबरचं मिळालं ऑटो फ्रीज होऊन जाईल डायरेक्टली. 2 नंबर पासून तर इतर कोणतंही कॉलेज मिळालं आणि ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला करावं लागेल सेल्फ फ्रीज. आणि 3 नंबरची गोष्ट म्हणजे काय, की 2 नंबर पासून तर इतर कोणते कॉलेज तुम्हाला मिळालं असेल पण तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की नाही मी पुढचा राऊंड ट्राय करतो, जर मला याच्यापेक्षा जास्त चांगलं कॉलेज मिळालं तर, ठीक आहे ना, अशा कंडिशनमध्ये तुम्ही नॉट फ्रीजवर क्लिक करू शकता. कोणती कंडिशन असो तुम्हाला अलॉटमेंट फीज 1000 रुपये भरावीच लागेल. सर्वांना हे असते, सर्वांना कंपल्सरी असते. ठीक आहे ना. चला असो, हे तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असेल. मग तसं तुमचा कॅप राऊंड 2 चा रिझल्ट लागेल. या सर्व काही डेट्स वगैरे तुम्हाला दिलेला आहे. आता मे बी मला असं वाटतं की हे एक्सटेंड होऊ शकतात का, कारण 3rd इयरचा जो फोटोकॉपी आणि रिचेकिंगचा जो रिझल्ट आहे त्यावर खूप काही डिपेंडंट असतं. त्यामुळे मला असं वाटतं की हे पुढे एक्सटेंड होऊ शकेल. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट नक्की करू शकता. ठीक आहे ना. जे मला वाटतं ते तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी ही परंपरा चालत आलेली बाळांनो. ठीक आहे ना. दरवेळेस एक्सटेंड होत राहतं, पण एक्सटेंड होईल त्याची वाट नाही बघायची. पहिले आपला रजिस्ट्रेशन फॉर्म भरून ठेवून द्यायचा, बाकी जे होईल ते पाहिलं जाईल. कारण ज्या विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरला नसेल किंवा व्हेरीफाय झाला नसेल, डॉक्युमेंट्स अपलोड झाले असेल नसतो, तो नंतरचा विषय, पावत्या काहीतरी अपलोड करा, विषय क्लोज करा. पण ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्मच भरला नाही त्याला कोणत्याही परिस्थितीत ऍडमिशन घेता येणार नाही. हे पहिली गोष्ट क्लिअर करून घ्या. कॅप राऊंड थ्रू असो किंवा नॉन कॅप राऊंड थ्रू असो, त्या विद्यार्थ्याला ऍडमिशनच घेता येणार नाही. हे क्लिअर करून घ्या. मॅनेजमेंटनी काही नाही आपला फॉर्म भरायचं. चला, तर कॅप राऊंड 2 सेम तसंच आहे. मग आता कॅप राऊंड 1च्या ज्या पण काही सीट भरल्या गेल्या, मग उरलेल्या सीटची जी मॅट्रिक्स आहे ती जाहीर केली जाईल 9 ऑगस्टला. त्यानंतर लगेचच 10 ऑगस्ट पासून तर 12 ऑगस्ट पर्यंत तुमचे कॅप राऊंड 2 चे फॉर्म फिल केले जातील. 14ला तुमचा कॅप राऊंड 2 चा रिझल्ट लागेल. परत कॅप राऊंड 3 साठी परत तसंच अशा हे सर्व चालत राहील. आणि त्यासोबतच बघा बाळांनो, त्यासोबतच लक्षात ठेवा कॅप राऊंड 3 चं पण सेम बरोबर ना. आणि त्यानंतर सर्व झाल्यानंतर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3. आणि आता ज्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज मिळालंच नाही पण कॅप राऊंड 2 मध्ये मिळालं, बरोबर आहे, मग परत सेम प्रोसिजर. आणि बघा याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवेलच आणि जेवढे पण काही इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे ना, संपूर्ण सिरीज मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे. ते तुम्ही बघा, प्रॉपर बघा. कारण कसं आहे, आज सध्या तुम्ही घरी असाल तर घरी बसलेले आहे तुम्ही, तर त्या पद्धतीने सर्व काही बघून घ्या, सर्व काही समजून घ्या की प्रोसिजर कशी असते, काय असतं, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात, या सर्व तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आणि हे सर्व झाल्यानंतर कॅप राऊंड 1, 2, 3 सर्व झाल्यानंतर जे उरलेल्या सीट्स असतात ते 28 ते 3 सप्टेंबर पर्यंत हे तुम्हाला सर्व काही वाटण्यात येईल. डायरेक्टली फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवर तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन वगैरे दिलं जाईल. ओपनची फीस तुमच्याकडून घेतली जाईल आणि अशा पद्धतीने इन्स्टिट्यूट लेवलला हे या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन वगैरे मिळू शकतं. पण या ठिकाणी या भरोश्यावर राहू नका.
कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला कोणतं ना कोणतं कॉलेज मिळालंच पाहिजे, यानुसार तुम्हाला लिस्ट बनवायची. तर लिस्ट कशी बनवायची, काय बनवायची, तुम्हाला जर डिटेल कन्सल्टन्सी पाहिजे असेल, मला वाटत असेल की सरांनी आम्हाला मदत करावी, सरांनी आम्हाला थोडंफार अजून आमच्याशी 1 to 1 कॉल करून आमचे जे पण काही डाऊट्स आहेत ते पर्सनली क्लिअर करावे, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये करा. तुमच्यासाठी मी एक कन्सल्टन्सी लॉन्च करून देईल, ठीक आहे ना. मागच्या वर्षी मी DSC कन्सल्टन्सी लॉन्च केली होती, बऱ्याचशा जणांचा प्रतिसाद वगैरे पण आला होता. मी त्यांना कॉल करून त्यांचे सर्व डाऊट सुद्धा सॉल्व्ह केले, सर्व काही केलं होतं मी तुम्हाला, ठीक आहे ना. चला असो, तुम्हाला जर वाटत असेल की खरंच कन्सल्टन्सी मी लॉन्च करावी, तुम्ही टाकू शकता. आणि जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर मी व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही तो चेकआउट करू शकता, ठीक आहे. चला, आता सर्वात महत्वाची गोष्ट, हे तर तुमचं सर्व झालं. आणि 3 सप्टेंबर नंतर कोणाला ऍडमिशन मिळणार नाही, संपला विषय. 3 सप्टेंबर त्यांचा लास्ट डेट आहे, ठीक आहे ना. आता सर्वात महत्वाची गोष्ट, काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेल्या आहे, ह्या महत्वाच्या आहे. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओवर आलेले असाल ना, ह्या खूप महत्वाच्या. ज्यांनी इथून स्किप करून चालले गेले ते 12च्या भावात, ठीक आहे ना. कारण कसं माहिती का, हे वाचायची जीव वारते माणसाची, ठीक आहे. हे वाचायची जीव वारते, पण मी तुम्हाला सांगतो एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. सर्वात पहिली गोष्ट की तुमच्याकडे तुमचे जे पण काही डॉक्युमेंट्स वगैरे आहे हे प्रॉपर पद्धतीने असले पाहिजे. त्याचे व्यवस्थित सेट वगैरे काढून ठेवा, टेन्शन घेऊ नका. 5 सेट तयार करून ठेवून द्या. 5 सेट लागणार आहे बस, याच्यावरती लागणार नाही, ठीक आहे ना. 3 कॉलेजवाले घेऊन घेईन, एक स्कॉलरशिपला लागेल, एक घरी पडू द्या, ठीक आहे. चला असो, एवढा काही विशेष नाहीये. आणि हा, तुमच्याकडे तुमच्या रिसिप्ट असतील ना, तर त्या जरी अपलोड केल्या तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण कुठपर्यंत, हे पण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि जे विद्यार्थी बघा, आता ई स्क्रुटिनी काही जण निवडतात, फॉर्म भरतात, फॉर्म सबमिट करतात, तिथे येतं फॉर्म सबमिट सक्सेसफुली असं येतं. पण त्याला व्हेरीफाय कोण करेल, त्याला व्हेरीफाय करत येते डायरेक्टली. त्यांना असं वाटतं फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली झालं आपलं. अरे बाप्पा, तू ई स्क्रुटिनी निवडलंय, त्याला तू व्हेरीफाय बी कर. तुम्हाला ते व्हेरीफाय करावं लागतं. आणि ज्यावेळेस तुम्ही व्हेरीफाय वगैरे केलं ना, मग युअर फॉर्म इज सक्सेसफुली व्हेरीफाईड. आणि लेफ्ट साईडला तुम्हाला येईल रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट, हे वाक्य आलं, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा व्हेरीफाईड फॉर्मची प्रिंट तुम्हाला काढता येईल. आलं लक्षात तुम्हाला. हा पॉईंट खूप महत्वाचा होता, बरं लक्षात ठेवा. वाटलं असतं मागे करून बघून घ्या, परत एकदा ऐकून घ्या. चला असो, आता बघा, जे विद्यार्थी समजा कॅटेगरीमध्ये असतील, ठीक आहे ना, त्यांना नॉन क्रिमिलियर त्यांना लागेलच, ठीक आहे ना. दुसरी गोष्ट, जे SC VJNT वगैरे या सर्व OBC वगैरे या सर्व कॅटेगरी असेल त्यांना लागतं कास्ट व्हॅलिडिटी. आणि जे विद्यार्थी ST कॅटेगरीचे असतील, ST, त्या विद्यार्थ्यांना लागतं ट्राईब व्हॅलिडिटी. तर हे तुम्हाला सबमिट करावंच लागेल, त्यानंतर नॉन क्रिमिलियर याची एक्सपायरी डेट एकदा बघून घ्या ना. सर मी तर मागच्याच वर्षी काढलं होतं सर, मी तर मागे काढून ठेवलं होतं सर. अरे बापा, पहिले ते बघा की त्याच्यावरती एक्सपायरी डेट काय आहे. ऍटलिस्ट कमीत कमी 2024 पाहिजे. नसेल ना, नवीन बनवून घ्या. नवीन बनवून तुम्हाला माहिती, सर्वात पहिले तुम्हाला उत्पन्न दाखला काढावा लागेल. उत्पन्न दाखला आला, इन्कम सर्टिफिकेट काढावं लागेल. ते आलं की लगेच तुमचं नॉन क्रिमिनल बनून जातं. पण दिवस लागतील भाऊ, पैसे द्या वेंडरला, लवकरात लवकर करून घ्या. चला असो, आणि सुरुवातीची गोष्ट बघा बाळांनो, लक्ष द्या. अजून काय काय गोष्टी सांगितलंय, ठीक आहे, चलन वगैरे तुम्हाला माहिती. आणि हा, जर समजा एखादे विद्यार्थी योग्य ते डॉक्युमेंट सादर करू शकला नाही, आता मी समजा OBCचा आहे, बरोबर आहे, पण मी डेट संपेपर्यंत मी OBCचे कागदपत्र सादरच करू शकला नाही, तर मला काय करावं लागेल माहिती का. मी फी किती भरली होती, OBC असेल तर 600 रुपये. पण मी तर OBC आहे, याचं माझ्याजवळ कास्ट नाही, काही नाही, माझ्याजवळ नॉन क्रिमिनल नाही, तर मला 200 रुपयाचा जो डिफरन्स होता, कारण ओपनला लागत होती फी 800 आणि मी तर भरली होती 600, मला एक्स्ट्रा 200 रुपये भरावे लागेल. का बरं, कारण माझ्याजवळ तर कॅटेगरी सर्टिफिकेटच नव्हतं, ठीक आहे ना. ते लक्षात ठेवा. तर पुढे बघा, सीट अलॉटमेंट झाले की 1000 तुम्हाला भरावे लागतात. याचा पुढचा पॉईंट त्यांनी असा म्हटलेला आहे, बघा बाळांनो, लक्ष द्या. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट बाळांनो, हा सर्वात महत्वाचा आहे की जे विद्यार्थी कॅटेगरी थ्रू बिलॉंग करतात, कोणाकडे कास्ट सर्टिफिकेट, ट्राईब व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, EWS सर्टिफिकेट. EWS म्हणजे काय, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीतले आहे पण ज्यांचं उत्पन्न हे 6 लाखापेक्षा कमी असेल. हे आता 8 लाख केले गेलेलं आहे, हे एकदा मी कन्फर्म करून घेतो वाटलं असतं, ठीक आहे. चला असो, ज्यांचं उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असेल ना, तर ते विद्यार्थी ओपन कॅटेगरीतले असेल तर ते EWS सर्टिफिकेट बनवू शकतात. आता असं EWS वाले, कास्ट व्हॅलिडिटी वाले, नॉन क्रिमिलियर वाले जेवढे पण विद्यार्थी असेल, त्यांच्याकडे तर रिसिप्ट आहे त्यांच्याकडे. मग आता काय करायचं, जर अशा विद्यार्थी 27 ऑगस्ट 2023 पर्यंत तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करू शकतात. म्हणजे बघा, 27 ऑगस्ट 2023 3 वाजेपर्यंत तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सादर करावे लागतील. पावती चालणार नाही. 27 ऑगस्ट नंतर तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जरी मिळून गेलं असेल, काही झालं बरे असेल, तरी सुद्धा तुम्हाला 27 ऑगस्टच्या अगोदर पर्यंत तुम्हाला तुमची ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील, प्रॉपर सर्व सबमिट करावे लागतील. आणि 27चा 28 बी झाला किंवा 27 ऑगस्टचा 3चा 4 बी झाला, तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये गणले जाल आणि तुम्हाला ओपनची फीस भरावी लागेल कॉलेजला. लक्षात ठेवा, तुमचं ऍडमिशन कॅन्सल सुद्धा होऊ शकतं, हे लक्षात घ्या बाळांनो. 27 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स सर्व सबमिट करावे लागतील. तोपर्यंत पावत्या सर्व रिसिप्ट सर्व चालेल, ठीक आहे ना, तोपर्यंत सर्व चालेल.
त्याच्यानंतर चालणार नाही बरं, त्याच्यानंतर चालू ऑटोमॅटिकली विद्यार्थ्याचं ऍडमिशन कॅन्सल होईल आणि त्याला ओपन कॅटेगरीमध्ये कन्व्हर्ट करण्यात येईल. ठीक आहे ना. चला असो, बाकी तर काही तुम्हाला माहिती काय ऍप्लिकेशन एवढं काही विशेष नाहीये. ठीक आहे ना. तर आय होप सो तुम्हाला सर्व व्हिडिओ वगैरे समजला असेल सर्व. आणि बघा, ऑटो फ्रीज काय असतं, सेल्फ फ्रीज काय असतं, मग पहिल्या राऊंडला मला समजा एखादा कॉलेज मिळालेलं आहे, सेकंडला मला ट्राय करायचं आहे, मग काय फरक असतो, काय काय कशा कशा कंडिशन्स असतात, या सर्व काही मी प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे मागच्या व्हिडिओजमध्ये. तुम्हाला पुन्हा नवीन पाहिजे असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि बघा, जर तुम्हाला खरंच कन्सल्टन्सी पाहिजे असेल, तुम्हाला वाटत असेल की विनीत सरांनी आम्हाला मदत करावी, कारण गेली 4 वर्ष झाले मी सर्व विद्यार्थ्यांना मदत करतोय, ऍडमिशन मिळवून देण्यासाठी, त्यांचं ड्रीम कॉलेज त्यांना मिळवून देण्यासाठी मदत करतोय, फक्त त्यासाठी तुम्हाला पर्सेंटेज बी चांगले असावे लागतील. नाही तुम्ही म्हणशाल सर 65% पडले आपल्याला कन्सल्टन्सी घ्यायची, सर मी 2000 रुपये भरतो आणि मला सीओईपी मिळवून द्या. बापा, सीओईपी का तोंडाचा खाऊ आहे का, तोंडाचा खेळ आहे का तो? नाही बेटा, असं नाहीये. तुमच्या पर्सेंटेजच्या नुसार तुम्हाला योग्य ते कॉलेज मिळणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. त्यासाठी ऑप्शन फॉर्म कसा भरला गेला पाहिजे, कॉलेज कशी निवडले गेले पाहिजे, हे खूप महत्वाचं असतं. ठीक आहे ना. तर तुम्ही सांगा काय करायचं काय नाही. ठीक आहे ना. फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टन्सी मी देऊनच देईल, आणि जे पण काही मार्गदर्शन असेल मी लाईव्ह येईल किंवा वेळोवेळी मी जे पण काय असेल अपडेट देत राहील तुम्हाला. ठीक आहे. चला, तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल झाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून द्या रे. लाईक करायला पैसे लागत नाही, सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण लागत नाही, आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. कसं आहे, तुम्हाला लाईक, व्हिडिओला सबस्क्राईब केलं, चॅनल वगैरे केलं तर आम्हाला थोडं बरं वाटतं, मोटिवेशन मिळतं. ठीक आहे ना. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.